तर एक न्यू टूल डेव्हऑप्समध्ये आपण बघतोय जेनकिंग्स. तर जेनकिंग्स ॲक्च्युली काय आहे, कशा पद्धतीने काम करतो, वापरल्या कशासाठी जाते, ह्या गोष्टी आपल्याला डिस्कस कराव्या लागतील. ठीक आहे. तर तुम्हाला माहीत आयडिया असेल CI/CD और SDLC जे आपण एकदम स्टार्टिंगच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. आयडिया आहे का थोडीफार? Yes, sir. एकदम स्टार्टिंगच्या लेक्चरमध्ये जे आपण SDLC डिस्कस केलेलं आहे तेच SDLC आपल्याला इथे आता परफॉर्म करून बघायची आहे, एकदम स्टेप बाय स्टेप. यू नो गाईज, आपण सर्वात आधी काय बघितलं आहे? कोडिंग बघितलं आहे. देन त्यानंतर कोडिंगमध्ये आपण GitLab यूज करतोय. SDLCचे ह्या पूर्ण स्टेजेस आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे फर्स्ट लेक्चरमध्येच. तर सर्वात आधी बघा, इकडे आपण काय करतोय, कोडिंग करायला सुरुवात करतोय. कोडिंग केल्यानंतर आपण काय करतोय, कोडिंग कुठल्या ना कुठल्या लँग्वेजमध्ये लिहिणार, बघितलं होतं आपण एवढं, राईट? देन कोडिंग लिहिल्यानंतर येस, ती कोड सेव्ह कुठे करतोय आपण? आपल्या गिटहब किंवा गिटलॅबमध्ये, रिपॉझिटरीमध्ये. देन त्यानंतर आपण काय करतोय, SDLC मध्ये त्या कोडला, पूर्ण सोर्स कोडला आपण काय करतोय, बिल्ड करतो. बिल्डिंग इज नथिंग बट व्हॉट? पॅकेजिंग. करेक्ट. पॅकेज करतोय आपण क्रिएट, अँड देन पॅकेज क्रिएट करण्यासाठी आपण काय करतोय, तर मेवन नावाचा एक टूल यूज करतो. इथपर्यंत आपण ऑलरेडी डिस्कस केला. देन त्यानंतर आपण इथे काय करतोय, बिल्डिंग झाल्यानंतर एक पॅकेज क्रिएट झाल्यानंतर तो पॅकेज कुठे जातोय? सोनार क्यूब कडे जातोय. कशासाठी? टेस्टिंग पर्पजसाठी. अंडरस्टूड? सोनार क्यूब कडे जातोय टेस्टिंग पर्पजसाठी. तो पॅकेज पूर्ण टेस्ट केला जातो. त्यामध्ये काही इश्यू आहेत का, त्यामध्ये काही बग्स आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. जर असेल तर परत आपल्या कोडरला सांगितलं जाते की आपल्या तुमच्या कोडमध्ये काहीतरी इश्यूज आहेत, बग्स आहेत, वल्नरेबिलिटीज आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही रिझॉल्व्ह करा. देन कोडर परत त्याच गोष्टी काम करेल, त्या गोष्टी रिझॉल्व्ह करून बिल्डिंग करायला देणार, आणि बिल्डिंग करून झाल्यानंतर तुमच्या सोनार क्यूबकडे येणार परत. राईट? सोनार क्यूब टेस्ट करेल, आणि देन टेस्ट सक्सेस झाला असेल तर तो रिलीज करायचा की नाही करायचा, त्या गोष्टीवर मॅनेजरकडून अप्रुव्हल घेतो. रिलीज. ठीक आहे. रिलीज झाल्यानंतर तो येते कुठे? डेव्हलपरकडे, डेव्हलपमेंटकडे, सॉरी डिप्लॉयमेंटकडे. आणि डिप्लॉयमेंट प्रोसेसमध्ये ॲक्च्युली आपला डेव्हऑप्स इंजिनियर काम करतो. यू नो, आपण बघितलेल्या या गोष्टी. डिप्लॉयमेंटमध्येच आपला डेव्हऑप्स इंजिनियर काम करतो, क्लाउड डेव्हलपर, सॉरी क्लाउड आर्किटेक्ट काम करतो. तर इथे काय होईल मग, आता आपण इथे ॲक्च्युली डिप्लॉयमेंटमध्ये कोणते कोणते स्टेजेस काम करतात, तर डिप्लॉयमेंटमध्ये आपण काम करतो डॉकर कुबरनेटिस मध्ये. ठीक आहे. डॉकर कुबरनेटिस आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. अदरवाईज आपण आपली ॲप्लिकेशन डिप्लॉय करू शकतो AWS EC2 इन्स्टन्सवर, राईट? अँड देन येस, त्यानंतर ना आपण काही बघितलेलं आहे, तर मॉनिटरिंग इथे लिहिलेलं नाही आहे का मी? हां, इथे आहे. डिप्लॉयमेंट, डेव्हऑप्स इंजिनियर क्लाउडवर किंवा S3 वर किंवा डॉकर कुबरनेटिस थ्रू आपण काय करू शकतो, त्याला आपल्या ॲप्लिकेशनला डिप्लॉय करू शकतो. देन त्यानंतर आपण येस, त्याला क्लाउड वॉचवरून किंवा ग्राफावरून मॉनिटर करत राहणार कंटिन्युअसली. त्याला कॉन्फिगर करणार. कॉन्फिगर करण्यासाठी कोणता टूल यूज केला जातो, तर अँसिबल यूज केला जातो. यू नो, ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. तर इथेच तुम्ही आपल्या ॲप्लिकेशनला कॉन्फिगर करण्यासाठी एक टूल यूज करू शकता, तो म्हणजेच कॉन्फिगरेशन टूल अँसिबल. जस्ट अ सेकंड गाईस. हॅलो, बोला बोला, आवाज येतोय? बोला. हॅलो, आवाज येतोय? बोला. मी रूमवर आहे, ऑनलाईन घेतोय.
काय झालं? बघा. ओके, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. कंटिन्यू. कॉन्फिगरेशन टूल, अँसिबल, अँड देन त्यानंतर हे सगळे टूल्स आपण यूज करून काय करतोय, आपल्या ॲप्लिकेशनला प्रॉपरली हँडल करतोय. करेक्ट. आणि ह्या सगळ्या इन्फॉर्मेशनच्या, सगळ्या टूल्सबद्दल वर्किंग कसं होते, परफॉर्म आपला टूल्सचं कॉन्फिगरेशन कसं आहे, इन्स्टॉलेशन कसं आहे, एकमेकांसोबत कम्युनिकेशन कसं आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज कराव्या लागतात युझिंग जेनकिंग्स और येस ॲज अ डेव्हऑप्स इंजिनियर या कम्प्लीट फ्लोला आपल्याला फॉलो करावं लागतं. अंडरस्टूड? एवढ्या गोष्टी आपण ऑलरेडी डिस्कस केल्या आहे, राईट गाईज? Yes, sir. हॅलो हॅलो हॅलो, बोला. ऑनलाईन घेतोय बॅच, जॉईन करून घे. नाही, ऑफलाईन नाही आहे ती, ऑनलाईन. तिथूनच कर ना. ओके, कुठे होतो आपण? CI/CD. जेनकिंग्स हा टूल आपण यूज करतो आपल्या CI/CD ला इम्प्लिमेंट करण्यासाठी. ठीक आहे, आणि आता आपण तोच बघणार आहोत. तर इथे यूज केलं जाईल जेनकिंग्स. तर कशासाठी? तर हे जे काही टूल्स आहेत, हे टूल्स आता आपण बघितलेले, हे टूल्स पूर्ण मॅन्युअली वन बाय वन यूज केल्या जातात. ठीक आहे, मॅन्युअली यूज केल्या जातात. यामध्ये कुठलंही ऑटोमेशन नाही आहे, काही नाही आहे. एक एक स्टेज आपण आपला स्पेसिफिक पर्सन असेल त्याचा, तो पर्सन त्यावर वर्क करेल. जसं की इथे आहे गिटलॅबवर आपण आपला डेव्हलपर आपला कोड टाकणार, बट त्यानंतर मेवनकडे जायला पाहिजे हे कोणी स्पेसिफाय करणार नाही आहे. टेस्टिंग टीमकडे कधी जाणार हे स्पेसिफिक इथे कुठे केलेलं नाही आहे. जेव्हा आपलं बिल्डिंग होणार तेव्हाच तो कुठेतरी पाठवणार. तर हे पूर्ण मॅन्युअल प्रोसेस आहे, आणि ह्या पूर्ण प्रोसेससाठी लागतो टाईम. तर या प्रोसेसमध्ये जर आपल्याला ऑटोमेशन क्रिएट करायचं असेल तर दॅट विल बी युझिंग जेनकिंग्स. Okay, so that's only going to work with Jenkins. तर जेनकिंग्स काय कशा पद्धतीने हेल्प करतो आपल्याला, तर जे काही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल आहे आपल्यामध्ये, प्रत्येक स्टेजमध्ये आपल्याला ऑटोमेशन प्रोव्हाइड करतो, ऑटोमेशन क्रिएट करतो. तर डेव्हऑप्स मध्ये आपल्याला आता सगळ्या प्रत्येक स्टेजमध्ये काय करायचं आहे, ऑटोमेशन बिल्डअप करायचं आहे. जेणेकरून आपला जर कोड डेव्हलप झाला आहे तर तो ऑटोमॅटिकली आपण काय करणार, पुश जसा केला आहे गिटलॅबमध्ये, तर लगेच तो बिल्ड व्हायला जाणार. बिल्ड कशाने होणार? आपला मेवन थ्रू बिल्ड झाला लगेच, की टेस्टिंग टीमला माहित होईल की टेस्टिंग टीम येस आपला एक पॅकेज रेडी आहे, तो टेस्ट करा. टेस्ट झाला की काय होईल, आपला त्या डेव्हलपमेंट डिप्लॉय करण्यासाठी डेव्हऑप्स टीमकडे तो रिलीज केला जाईल. मॅन्युअल प्रोसेसला ऑटोमेट करणे आणि ह्या सगळ्या टूल्सला एक सोबत इंटिग्रेट करणे, की येस जसा आपला कोड अवेलेबल झाला तसंच काय होईल, मेवनकडे जायला पाहिजे. आधी असं व्हायचं नाही. ठीक आहे, आधी असं व्हायचं नाही. तर आता जे आपली सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफसायकल आहे, हे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफसायकलमध्ये आपण या पोर्शनला जो ऑलरेडी आपण बघितलेला आहे, एक डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असतो आणि एक असतो डिप्लॉयमेंट डिपार्टमेंट, राईट? तर डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये ज्या काही स्टेजेस असतात, त्या स्टेजेसवर ऑटोमेशन म्हणजेच, इथे एक मी यापेक्षा बेटर इमेज ओपन करतो, असेलच माझ्याकडे. Let's see here. Okay, so this is nothing but your SDLC. This one is the better one. Software development, planning, coding, building, testing, QA, deploy and monitoring. Cool, SDLC. Next,
प्रिरिक्विजिशन लिनक्स क्लाउड डेव्हऑप्स इंजिनियर मध्ये दोन टीम्स, डेव टीम अँड ऑप्स टीम. आता इथे प्रॉपरली तुम्हाला दिसेल की कोणते कोणते टूल्स आपण कुठे कुठे यूज केलेले आहेत. कोडिंगमध्ये गिटहब, बिल्डिंगमध्ये मेवन आणि येस, ह्या सगळ्या टूल्स म्हणजे कोणते कोणते टूल्स आपल्याला यूज करायचे आहेत हे पूर्ण तुमच्या मीटिंग्समध्ये क्लाउड आर्किटेक्ट डिसाईड करतो, किंवा डेव्हॉप्स इंजिनियर्स, डेव्हलपर हे सगळे बसलेले असतात, प्रोजेक्ट मॅनेजर बसलेला असतो, तेव्हा हे डिसाईड केल्या जातात. असं नाही आहे की इथे लिहिलेलं आहे पण हेच होणार. तुमच्या कंपनीमध्ये तुमच्या रिक्वायरमेंटनुसार कोणते टूल आहेत ते इथे तुम्हाला यूज करावे लागतील. मेवन नाही आहे, तुम्ही दुसरं कुठलं यूज करताय तर दॅट्स फाईन. सोनार क्यूब नाही यूज करायचं आहे, दुसरं कुठलं यूज करायचं आहे. डिपेंड्स ऑन द ॲप्लिकेशन अँड डिपेंड ऑन द पूर्ण सिनारिओ. क्लिअर. तर डेव टीम, आता इथे जो वर्कफ्लो दिसतोय तुम्हाला, कोडिंग, बिल्डिंग आणि टेस्टिंग, क्यूए, तर इथे एक एक टूल यूज होतोय, राईट. आणि ह्या सगळ्या टूल्सला एकमेकांसोबत कम्युनिकेट करून घेण्याचं काम आपण करणार युझिंग जेनकिंग्स, राईट. जेनकिंग्समध्ये हे पूर्ण इंटिग्रेशन्स करणार. तर ह्या लेफ्ट हँड साईडचा जो आपला पोर्शन आहे, ह्या लेफ्ट हँड साईडच्या पोर्शनला म्हटलं जाते कंटिन्युअस इंटिग्रेशन. कंटिन्युअस इंटिग्रेशन. सो CI हा पोर्शन आपला लेफ्ट हँड साईडचा असेल आणि कंटिन्युअस डिप्लॉयमेंट म्हटलं जाते राईट हँडच्या पोर्शनला, कारण इथे काय होत आहे, पूर्ण डिप्लॉयमेंटचे काम होणार आहे. अंडरस्टूड. तर त्यामुळेच आपला जो डेव्हऑप्सचा लोगो असतो तो इन्फिनिटी मध्ये असतो. यू नो दिस थिंग्स, राईट. आठवत आहे का या गोष्टी? सो कंटिन्युअस इंटिग्रेशन आणि कंटिन्युअस डिप्लॉयमेंट बद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन आली अजून परत येत आहे का लक्षात? Yes, sir. गुड. सो ह्या ज्या सेपरेट टूल्स यूज होत आहेत ते मॅन्युअली यूज होत आहेत आणि ह्या सर्वांना आपण एक सोबत इंटिग्रेट करणार. मॅन्युअल वर्क होतोय त्यामुळे यांचे वादविवाद पण होणार, राईट. वादविवाद पण होणार आणि टाइम ड्युरेशन जो लागतो तो वेगळा. तर हे सगळं इंटिग्रेट करणे, की जसं कोड अवेलेबल आहे तसंच मेवनकडे जायला पाहिजे, कुठलाही टाइम नको तिथे लागायला. लगेच मेवन त्यावर वर्क करायला सुरुवात करेल. मेवनचं काम झालं की लगेच सोनार क्यूबकडे जाणार, सोनार क्यूब त्याला टेस्टिंग करायला सुरुवात करणार आणि देन फर्दर प्रोसेस. सो ह्या प्रोसेसला म्हटलं जाते इंटिग्रेशन प्रोसेस. सो कंटिन्युअस इंटिग्रेशन अँड देन हिअर कंटिन्युअस डिप्लॉयमेंट प्रोसेस. की इथे काय होईल, कंटिन्यू आपला जो ॲप्लिकेशन आहे तो डिप्लॉय करायची पूर्ण कॉन्फिगरेशन इकडे असणार. आणि ह्यांना आपण इथे जेनकिंग्समध्ये काय करून ठेवणार, इंटिग्रेट करून ठेवणार. कंटिन्युअस डिलिव्हरी म्हटलं जाते आणि कंटिन्युअस डिप्लॉयमेंट म्हटलं जाते. कंटिन्युअस डिलिव्हरी आणि कंटिन्युअस डिप्लॉयमेंटमध्ये एवढाच फरक आहे की एक असतो जेवढा फरक आपला हॉटेलमधून जर आपण एखादा पार्सल ऑर्डर करतोय, जेवण ऑर्डर करतोय, जेवणाचं पार्सल, तर सिंपल एक आपण काय करू शकतो, आपण स्वतः जाऊन तिथे घेऊ शकतो. अदरवाइज डिलिव्हरी एजंट काय करेल, आपल्याकडे तो पार्सल घेऊन येणार आणि आपल्याला हँडओव्हर करणार. करेक्ट. हँडओव्हर करणे मीन्स नथिंग बट अ डिलिव्हरी. क्लिअर. सो डिलिव्हरी बॉय येतोय आणि डिलिव्हरी बॉय काय करतोय, आपल्याला तो हँडओव्हर करतोय. दॅट्स नथिंग बट अ डिलिव्हरी. रिक्वायरमेंट नुसार आपल्याला कधी कधी काय करावं लागतं, S3 बकेटमध्ये युजरला, जो पण युजर असेल त्या युजरला किंवा क्लायंटला आपल्याला त्याच्या S3 बकेटमध्ये तो पॅकेज, त्या ॲप्लिकेशनचा पॅकेज स्टोअर करून देऊन द्यावा लागतो. देन त्याची जेव्हा इच्छा असेल तो तेव्हा त्याला लाईव्ह करेल त्यांच्या इंजिनियरचा यूज करून. बट कधी कधी क्लायंट काय म्हणतोय, कधी कधी काय नाही, मी मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला क्लायंट म्हणतोय की बाबा तुम्ही स्वतः इन्स्टॉल करून द्या, आमच्या इकडे सर्व्हर्स आहेत त्या सर्व्हर्सवर आमच्याकडे इन्स्टॉल करून द्या. तर ते दॅट समथिंग म्हणजे डिप्लॉयमेंट, डायरेक्ट डिप्लॉयमेंट आणि डिलिव्हरीमध्ये डिफरन्स आहे. सो इथे आपण दोन्ही वर्ड यूज करतो, डिप्लॉयमेंट अँड डिलिव्हरी.
क्लिअर. तर आता जेनकिन्स बद्दल इन्फॉर्मेशन तेच आहे. जेनकिन्स काय आहे, तर इट्स अ लीडिंग ओपन सोर्स ऑटोमेशन सर्व्हर दॅट्स इनेबल डेव्हलपर्स टू रिलायबली बिल्ड, टेस्ट अँड डिप्लॉय सॉफ्टवेअर, फॅसिलिटिंग कंटिन्युअस इंटिग्रेशन अँड कंटिन्युअस डिलिव्हरी. तर त्यासाठीच आपल्याला कंटिन्युअस डिलिव्हरी अँड कंटिन्युअस डिप्लॉयमेंट और कंटिन्युअस इंटिग्रेशन अँड कंटिन्युअस डिलिव्हरी हा कन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजे. इट इज अ जावा बेस्ड highly extensible platform with over 18,000 plugins, 1800 plugins, supported DevOps tools like Docker and Kubernetes. See, म्हणूनच आपण काय केलंय, तर क्लाउड, डॉकर, कुबरनेटिस ह्या गोष्टी आधीच बघितलेल्या आहे आणि जेनकिन्स आपण आत्ता बघतोय. की डिप्लॉय करायचं आहे तर डिप्लॉय करण्यासाठी टूल्स आपल्याला माहिती आहे. क्लिअर झालं? Yes, sir. राईट. आणि जेनकिन्सची इन्फॉर्मेशन जर इथे घ्यायची असेल तर जेनकिन्स इज अन ओपन सोर्स ऑटोमेशन सर्व्हर. इट हेल्प सेम पार्ट आहे, ठीक आहे. ऑटोमेट द पार्ट ऑफ सॉफ्टवेअर डिप्लॉयमेंट रिलेटेड टू बिल्डिंग, टेस्टिंग, डिप्लॉइंग फॅसिलिटीज, कंटिन्युअस इंटिग्रेशन अँड कंटिन्युअस डिलिव्हरी. क्लिअर आहे की हा कशावर काम करतोय, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटवर काम करतोय. आता यामध्ये हा प्रोग्रामिंग लँग्वेज काय दिलेली आहे, जावा. तर इथे जोपर्यंत आपण जावा इन्स्टॉल करणार नाही, जावा प्लॅटफॉर्म आपल्याकडे अवेलेबल असणार नाही, तोपर्यंत जेनकिन्सवर आपल्याला काम करता येणार नाही, जेनकिन्स स्टार्ट होणार नाही. ओके. So here is the official Jenkins page. If you want to know more in detail, so just go with this one. आणि इथे तुम्हाला दिसेल डाउनलोड सेक्शन. तुम्ही तुमच्या सिस्टममध्ये डाउनलोडवर जाऊ शकता. डाउनलोडवर गेल्यानंतर इथे तुम्हाला लिनक्स, विंडोज ज्या पद्धतीने तुम्हाला डाउनलोड करायचं असेल ते तुम्ही इथे डाउनलोड करू शकता. तर उबंतूवर करणार आपण. उबंतूची टर्म इकडे बघा आणि हा देईल तुम्हाला पूर्ण स्पेसिफिकेशन. तर हा वेब सर्व्हर आहे. ज्या पद्धतीने तुम्ही टॉमकेट करायची यूज, त्या पद्धतीनेच आपल्याला जेनकिन्सचा एक वेब सर्व्हर यूज करायचा आहे कॉन्फिगरेशनसाठी. आता हा कम्प्लीट GUI बेस आहे, त्यामध्ये काही कोडिंग नाही आहे, काही नाही आहे. क्लिअर? ओके. सो जस्ट नाव install our Jenkins web server, create EC2 instance as per the requirement. रिक्वायरमेंट मध्ये तो काय म्हणतोय, तर डेबियन उबंतू तुम्ही जे घेताय ठीक आहे, बट मला काय पाहिजे 256 MB ऑफ रॅम, 1 GB ऑफ डिव्हाइस स्पेस. हा मिनिमम हार्डवेअर आहे. ओके, मिनिमम हार्डवेअर. तर रिकमेंडेड हार्डवेअर कॉन्फिगरेशन फॉर स्मॉल टीम. ओके, स्मॉल टीमसाठी एक छोटासा त्याची रिक्वायरमेंट आहे की 4 GB प्लस रॅम पाहिजे आणि 50 GB प्लस ड्राईव्ह स्पेस पाहिजे. आणि येस, सॉफ्टवेअर रिक्वायरमेंटमध्ये काय अवेलेबल पाहिजे तुम्हाला, तुमच्याकडे 21 जावा 21 और लेटर जावा पाहिजे. वेब ब्राउझर असेल तर व्हेरी गुड. अँड ऑपरेटिंग सिस्टम तुम्हाला जो वाटते तुम्ही यूज करू शकता. क्लिअर? सो इथे पूर्ण फुल प्रोसेस दिलेली आहे. तर ॲज पर द रिक्वायरमेंट 4 GB 50 GB स्पेस हे तुम्हाला इथे द्यावं लागेल. सो जस्ट क्रिएट अन इन्स्टन्स विथ दॅट पर्टिक्युलर स्पेसिफिकेशन. सो लॉन्च इन्स्टन्स. कळलंय का जेनकिन्स काय आहे? सर एक CI/CD टूल आहे ज्यामध्ये आपण मल्टिपल टूल्सला कॉन्फिगर करणार, एकमेकांसोबत इंटिग्रेट करणार, टाइम ड्युरेशन वाचणार, ऑटोमेशन लावणार. ओके, कळलं का? Yes, sir. Yes, sir. Let's go and try to install Jenkins web server. So मी याला नाव देतोय Jenkins. जेनकिन्सच्या मागे थोडीफार हिस्ट्री पण आहे, तर तुम्हाला हिस्ट्री पण लक्षात घ्यावी लागेल. जेनकिन्स हा असाच आलेला नाही. जेनकिन्स चा पुराणा जो व्हर्जन होता, जसं आपण कुबरनेटिसचं बघितलं होतं, कुबरनेटिस कशा क्रिएट झाला, तसा जेनकिन्स पण आहे. जेनकिन्स हिस्ट्री
तर जेनकिंग्स हे झालेलं आहे हडसन. हडसन म्हणून एक आपला टूल होता, तो हडसन टूल त्यावरून आपला जेनकिंग्स क्रिएट करण्यात आलेला आहे. तर इथे नॉर्मल बघा, ओपन सोर्स ऑटोमेशन सर्व्हर फॉर CI/CD वॉज क्रिएटेड इन 2004 बाय काय कोसुके कोवागुची at Sun Microsystem under the name Hudson. अंडर द नेम हडसन. ठीक आहे, हडसन मधलाच एक प्रोजेक्ट असेल जेनकिंग्स. देन ओरिजिनली डिझाईन टू इम्प्रूव्ह द डेव्हलपमेंट प्रोडक्टिव्हिटी बाय ऑटोमेटिंग बिल्ड अँड टेस्ट टास्क. कशासाठी यूज करण्यात आलेला हडसन? तर हडसन यूज करतोय ऑटोमेशन यूज करण्यासाठी, ऑटोमेशन क्रिएट करण्यासाठी. बिल्ड अँड टेस्टिंग मध्ये इट वॉज रिब्रँडेड ॲज अ जेनकिंग्स इन 2011. See here, following the trademark debut with Oracle, it was now managed by the Continuous Delivery Foundation. सो यामागे पण ही हिस्ट्री आहे. तर त्यामुळे लक्षात घ्यायचं की अजूनही आपले जे इथे आपण काही पॅकेजेस बघणार ते हडसन नावाने तुम्हाला दिसणार. सो कन्फ्यूज व्हायचं नाही, व्हॉट इज हडसन और अदर थिंग्स. ठीक आहे. And for more detail you can go through the Wikipedia or Jenkins official pages. Clear? So now focus on creating instance 4GB plus आपल्याला पाहिजे. तर त्यासाठी काय करावं लागेल? उबंतू T2 4GB कोण देणार आपल्याला फ्री टायर मध्ये ते बघू. 4GB रॅम पाहिजे, तर आपल्याला 4GB रॅम कोण देणार? लेट्स चेक इट आउट. T2 4GB RAM, this one. ओके, 2 कोर CPU 4GB RAM आपल्याला फ्री टायर एलिजिबिलिटी याच्यात मिळून जाते. तर हा आपण यूज करू शकतो. चार्जर, लेट मी कनेक्ट चार्जर. ओके, सो दिस वन इज नाव सिलेक्टेड. रिक्वायरमेंट मध्ये एकदा परत चेक करा. रिक्वायरमेंट मध्ये 4GB 50GB ड्राईव्ह स्पेस म्हणतोय. सो नेक्स्ट थिंग 50GB ड्राईव्ह स्पेस. एक लक्ष घ्यायचं की सिक्युरिटी ग्रुपमध्ये हा जो जेनकिंग्स आहे हा जावा प्लॅटफॉर्मला यूज करतो आणि याचा पोर्ट नंबर असतो 8080. ठीक आहे, कोणता पोर्ट नंबर असेल? 8080. तर नंतर आपण आपल्या सिक्युरिटी ग्रुपमध्ये ऍड करून टाकू त्याला. सध्या आपण सिक्युरिटी ग्रुप सिलेक्ट करतोय. स्पेस किती पाहिजे? ऑलमोस्ट 50GB. ओके, तर 20GB जरी घेतला तरी तो काम करेल. 50GB प्लस ऑफ ड्राईव्ह स्पेस. लास्ट टाइम तो 30GB बोलायचा, आता त्याने वाढवून 50GB पर्यंत घेतलाय. सो लेट्स चेक विथ 30GB. आपण काही एक्स्ट्रा हाय काम नाही करणार आहोत, नॉर्मल टेस्टिंग करणार आहोत. तर सिंपल 30GB करून बघू. इश्यू आला तर चेंज करू. ओके, सो नथिंग मोर. create, open Cloud Shell 2, take an SSH, here is the public IP, come to the Cloud Shell, close. जेनकिंग्स इन्स्टॉलेशन मध्ये सर्वात आधी तो काय म्हणतोय? जावा इन्स्टॉल करा. तर जावा इन्स्टॉल करण्यासाठी यामध्येच कुठेतरी इन्स्टॉलिंग जावा. सो हिअर यू कॅन सी जावा 21 दिलेला आहे आणि तर आपण इन्स्टॉल करू. जावा इन्स्टॉलेशनच्या पण कमांड याने ऑलरेडी इथे दिलेले आहे. सो यूज दॅट टू अँड देन नाव. ओके,
देन लॉंग टर्म सपोर्ट हिअर. ठीक आहे. तर इन्स्टॉल करण्यासाठी दोन दोन इथे व्हर्जन्स तुम्हाला मिळतील. एक लॉंग टर्म सपोर्ट व्हर्जन मिळेल रिलीज, अँड देन एक वीकली रिलीज व्हर्जन मिळेल. वीकली रिलीज वाला हा काय असतो तर बीटा व्हर्जन असतो. छोटे मोठे जे काही अपडेट्स करून रिलीज केले जातात तो व्हर्जन्स असेल हे. बट दिस आर नथिंग बट काय असतात, अनस्टेबल असतात. तर सिम्पल तुम्ही लॉंग टर्म सपोर्टवाला यूज करा. तुम्ही जरी हे ट्राय करून बघतो म्हटलं तरी करता येईल, काही प्रॉब्लेम होणार नाही. बट येस, होऊ शकते काही डिपेंडन्सीज नाही आहे, काही गोष्टी मिसिंग आहे, तर त्या पद्धतीचे थोडेफार इश्यूज येऊ शकतात, जास्त नाही. व्हॉट्स हॅपनिंग हिअर? Okay, now we are having terminal SHI ID underscore RSA Ubuntu @IP address, enter. Yes, sudo -i. आणि आपल्याला काय करायचं आहे तर वन बाय वन टर्म्स इन्स्टॉल करायचे आहे. सो the first of all, the first thing is like sudo apt update अपडेट होतोय तोपर्यंत दुसरी कमांड कॉपी करून घेऊ. जावा 21 JRE OpenJDK 21 JRE यूज करतोय आपण. पेस्ट हिअर -y, एंटर. सो जावा इन्स्टॉल होतोय. जावा इन्स्टॉल झाला की आपल्याला काय करायचं आहे, एकदा चेक करून घेऊ व्हर्जन, जावा व्हर्जन. सो इथे बघा तुम्हाला दिसत असेल जावा OpenJDK 21 इन्स्टॉल झालेला आहे सक्सेसफुली. तो नेक्स्ट प्रोसेस, जावा इज नाव अवेलेबल. तर इथे ज्या टर्म्स दिलेल्या आहेत सुडो दिस वन फर्स्ट, ह्या टर्म्स इथे यूज करा. काय करतो इथे कमांडमध्ये तर आपण रेपॉझिटरी सेटअप करतोय, कशाची, जेनकिंग्सची. ठीक आहे. सो जेनकिंग्स रेपॉझिटरी सेटअप. हिअर नेक्स्ट आहे कमांड ही पूर्ण 3 लाईन मध्ये. डन. नेक्स्ट आहे अपडेट अँड देन OpenJDK, सॉरी इन्स्टॉल जेनकिंग्स. रेपॉझिटरी आपण ऍड केल्यानंतर त्याला अपडेट करावं लागतं. देन त्यानंतर तुम्ही सिम्पली ही कमांड एक्झिक्यूट करा. जेनकिंग्स विल नाव गेट इन्स्टॉल्ड. ओके. सो 2 कमांड परत चालू आपण इथे sudo systemctl start jenkins, अँड देन आपल्याला आणखी एक कमांड एक्झिक्यूट करून टाकू, इनेबल वाली कमांड. ओके, परफेक्ट. नाउ we can come here, copy public IP and come to take an access. enter होईल का?
सर पोर्ट लागेल 8080 8080 राईट. सो 8080 अवेलेबल आहे का सिक्युरिटी ग्रुपमध्ये? चेक कर. नो सर, ऍड करावं लागेल. ऍड करावं लागेल, करेक्ट. सो सिक्युरिटी ग्रुप, सिक्युरिटी ग्रुपमध्ये येतोय आपण. 8080 आपल्याला ऍड करावं लागेल, नाहीये. सो एडिट इनबाउंड रूल, ऍड रूल 8080 from anywhere, save it. Now just wait a couple of seconds. Here you can see our Jenkins server is now working. Clear? तर आता इथे काय म्हटलंय त्यांनी, अनलॉक जेनकिंग्स. Unlock Jenkins to ensure Jenkins is securely set up by the administrator. A password has been written into the logs. तर पासवर्ड ही तुम्हाला म्हटलंय यांनी की कुठे आहे, या लोकेशनला आहे. सी, आणि इवन हिअर यू, जर तुम्हाला इथे बघायचं असेल सिस्टम सीटीएल स्टेटस जेनकिंग्स, तर इथे सुद्धा तो पाथ दाखवेल तुम्हाला की रूट ऍडमिन पासवर्ड कुठे आहे जेनकिंग साठी. सो स्टेटस हिअर. ओके, सो हे आहे स्टेटस, वर्किंग मध्ये आहे. आणि इथे बघा, दिस मे आल्सो फाउंड इन समथिंग लाईक दिस वेअर जेनकिंग सिक्रेट इनिशियल ऍडमिन पासवर्ड दिसतोय. तर हे सिंटॅक्स थोडा तर मी स्मॉल करून बघतो तर होईल का. हा, दिसतोय आता पूर्ण. तर इथे बघा, ऍडमिन पासवर्ड हा इथे दिलेला आहे. तर ऍडमिन पासवर्ड इथे अवेलेबल आहे. सिम्पली कॉपी करून ठेवा त्याला आणि देन त्यानंतर पेस्ट करा. ओके, सो लेट्स कम टू द लार्ज कॉन्टॅक्ट. हिअर कॉपी केला आहे, देन त्यानंतर कॅट करा सिम्पली आणि /var/lib/jenkins. जेनकिंग्स मध्ये आणखी काय म्हटलं होतं त्यांनी, /var/lib/jenkins. जेनकिंग्स मध्ये सिक्रेट, सिक्रेट्स मध्ये इनिशियल ऍडमिन पासवर्ड. सो जेनकिंग्स मध्ये सिक्रेट्स आणि सिक्रेट्स मध्ये ऍडमिन पासवर्ड कॅपिटल आहे का, सिक्रेट्स. ओके, ES, देन त्यानंतर कॅपिटल इनिशियल ऍडमिन पासवर्ड, इनिशियल ऍडमिन पासवर्ड. फक्त कॅट करायचं आहे कारण ह्या फाईलमध्ये आपल्याला पासवर्ड मिळून जाईल. तर हा पासवर्ड आपल्याला सिम्पली कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर आपल्या जेनकिंग्स मध्ये येणार आणि जेनकिंग्स मध्ये इथे पेस्ट करणार. सिम्पल एवढं काम करायचं. कंटिन्यू, कंटिन्यू केल्यानंतर हा तुम्हाला न्यू पासवर्ड सेट करायला सांगेल. ते नंतर करतो. तर इथे बघा, दोन ऑप्शन्स आहेत, इन्स्टॉल सजेस्टेड प्लगइन्स अँड सिलेक्ट प्लगइन्स टू इन्स्टॉल. आता प्लगइन्स मीन्स व्हॉट, प्लगइन्स मीन्स व्हॉट. प्लगइन्स एक छोटासा सॉफ्टवेअर म्हणा किंवा एक API रिसोर्स म्हणा. काय करतो तो, तर दोन डिफरंट सॉफ्टवेअर्सला, दोन डिफरंट अप्लिकेशन्सला एकमेकांसोबत कम्युनिकेट करायचा काम करतो. त्यामध्ये डिपेंडन्सीज अँड ऑल अदर थिंग्स अवेलेबल असणार. ठीक आहे. ओके,
ओके, सो लॉट्स ऑफ डिस्टर्बन्स. जेनकिंग्स. आता इथे बघा प्लगइन्स बद्दल आवाज येतोय सर्वांना? ओके. सो इथे काय करतोय आपण प्लगइन्स बद्दल बोलतोय. तर इन्स्टॉल सजेस्टेड प्लगइन्स. व्हॉट इज मीन बाय प्लगइन्स? तर प्लगइन्स एक छोटासा सॉफ्टवेअर कन्सिडर करा जो दोन अप्लिकेशन्सला कम्युनिकेट करण्यासाठी यूज केला जातो, जे की बनवून ठेवलेले आहे जेनकिंग्सने भरपूर सारे. ठीक आहे, जेनकिंग्सने भरपूर सारे असे प्लगइन्स बनवून ठेवलेले आहेत जे त्याला हेल्प करतं एक दुसऱ्या अप्लिकेशन सोबत कम्युनिकेट करण्यासाठी, ज्यामध्ये डिपेंडन्सीज असणार, त्याचे प्लगइन्स, त्याचे काय म्हणतात, व्हेरिएबल्स और अदर थिंग्स, ऑल थिंग्स त्या एका प्लगइन्समध्ये अवेलेबल असणार कनेक्टिव्हिटीसाठी. तर सिलेक्ट प्लगइन टू इन्स्टॉल और इन्स्टॉल सजेस्टेड प्लगइन. तर सध्याच्या कंडिशनला आपल्याला प्लगइन्स इन्स्टॉल करायचे नाही आहे. सिलेक्ट सजेस्टेड प्लगइन्समध्ये जाऊ आपण. सिलेक्ट प्लगइन्समध्ये जाऊ आणि देन त्यानंतर इथे भरपूर सारे प्लगइन्स आहेत, बट कुठला कोडण्यासाठी कशासाठी यूज करतात आपल्याला काही आयडिया नाही आहे. सो इथे दिसेल तुम्हाला नन. हा नन ऑप्शन यूज करायचा, कुठले सगळे सिलेक्शन गायब होणार आणि सिम्पली इन्स्टॉल करायचं. तर इन्स्टॉल केल्यानंतर इथे तुम्हाला मागणार तो आय डी पासवर्ड. तर इथे मी आय डी पासवर्ड काय देतोय जरा तुम्ही पण ऐकून घ्या. स्मॉल एडमिन आणि @123, कारण मी कधी कधी विसरतो, तर तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. स्मॉल ॲडमिन @123. फुल नेम तुम्हाला ॲडमिन द्यायचा आहे, ॲडमिनच द्या. सेव्ह. दिस इज नथिंग बट अवर जेनकिंग्स URL जो आपण ऑलरेडी एक्सेस करतोय. सेव्ह अँड फिनिश. स्टार्ट युजिंग जेनकिंग्स. सो हिअर इज दी डॅशबोर्ड ऑफ युअर जेनकिंग्स वेब सर्वर. ठीक आहे, तर हा आहे तुमचा जेनकिंगचा वेब सर्वर, एक सिम्पलचा डॅशबोर्ड. काही एक्स्ट्रा यामध्ये तुम्हाला दिसणार नाही. तर इथे बघा, न्यू आयटम आणि क्रिएट जॉब हे दोघांचं एकच काम आहे की तुमच्यासाठी इथे काय क्रिएट करणार, तो एक प्रोजेक्ट क्रिएट करणार, ज्यामध्ये तुमची पाईपलाईन, ज्यामध्ये तुमच्या स्टेज बाय स्टेज वर्किंग चालणार. ठीक आहे, आणि इथे आता जे काही आपण इथे क्रिएट करतोय ते प्रोजेक्ट्स म्हणून कन्सिडर केल्या जातात. ओके, प्रोजेक्ट्स. बट येस, प्रोजेक्ट क्रिएट करण्यासाठी येस यू कॅन सी द जॉब, क्रिएट अ जॉब. एक जॉब बोलणार आपण, त्यामध्ये जॉब बोलणार असणार प्रोजेक्ट, पण त्यामध्ये छोटे छोटे जे पोर्शन आहेत, क्रिएट अ जॉब, तर त्याला आपण जॉब्स म्हणणार. ही एक बटन इथे दिलेली आहे किंवा इकडे पण दिलेली आहे बटन, तिथून पण आपण जाऊ शकतो. तर जॉब आपल्याला क्रिएट करायचा तर एक सिंपलचा एक जॉब आपण याला क्रिएट करू. फ्रीस्टाईल. दॅट या फ्रीस्टाईल प्रोजेक्ट मीन्स वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू, फ्रीस्टाईल राहणार ते. नेक्स्ट ओके करायचं. ओके केल्यानंतर इथे येणार कॉन्फिगरेशन. आता यामध्ये या प्रोजेक्टमध्ये या जॉब 1 मध्ये काय करायचं आहे. ठीक आहे, तर थोडं स्लो काम करतंय हे सुद्धा, तर होऊ शकते आपण 20 GB घेतलं त्यामुळे असेल, बट लेट्स सी. A little patience. ओके, सो हिअर आता काय करतोय आपण, तर कॉन्फिगरेशन, की या जॉब 1 प्रोजेक्टमध्ये, या जॉब 1 मध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, तरी हे इथे डिफाईन करावं लागेल. ठीक आहे, तर डिस्क्रिप्शन द्या. डिस्कार्ड ओल्ड बीट हे काय आहे, कसं आहे, सगळ्या गोष्टी आपण इथे बघू. सोर्स कोड मॅनेजमेंट दिलेला आहे, ट्रिगर दिलेला आहे. ट्रिगर म्हणजेच आपला हे पाईपलाईन कुठून ट्रिगर व्हायला पाहिजे, हा जॉब कुठून ट्रिगर व्हायला पाहिजे, तर ऑटोमेशन इथे आपल्याला करता येईल. बघा, सोर्स कोड सोबत पण आपल्याला ऑटोमेट करता येईल. ट्रिगरिंग मोडमध्ये पण. ट्रिगर मीन्स व्हॉट, पिंग करणे, राईट, ट्रिगर करणे. ती पोर्शन पण आपल्याला लावता येईल. बिल स्टेप्स इथे पण लावता येईल. आता बिल स्टेप्स मध्ये इथे येऊ आपण, आणि इथे दिसेल तुम्हाला एक्झिक्यूट शेल और विंडोज बॅच कमांड और इनोक टॉप लेवल मेवन टार्गेट. मेवन आपल्याला नाही आयडिया सध्या, विंडोज आपल्याला जायचं नाही आहे. एक्झिक्यूट शेल, शेल मीन्स लिनक्स वाला शेल असेल इथे. आणि सिंपल काय करा तुम्ही, एक कमांड टाका, इको. ठीक आहे, इको, आणि काहीतरी प्रिंट आउट करता, हॅलो वेलकम टू जेनकिंग्स, असं काहीतरी मी मेसेज टाकतोय. दॅट्स इट.
तर हा करणार काय, हा जेनकिन्स स्वतःच्या सर्व्हरवर ही कमांड एक्झिक्यूट करणार. काय करणार, स्वतःच्या सर्व्हरवर ही एक कमांड एक्झिक्यूट करणार शेलवर जाऊन. तर सिम्पली अप्लाय, सेव्ह अँड अप्लाय करू शकता. सेव्ह करा. अँड नाव इथे बघा एक जॉब असा या लेफ्ट हँड साईडला काही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. रिनेम ऑप्शन, हा प्रोजेक्ट डिलीट करायचा असेल तर कॉन्फिगर, परत कॉन्फिगर करायचं असेल, काही मॉडिफिकेशन करायचं असेल तर कॉन्फिगर बटन अवेलेबल आहे. वर्कस्पेस अवेलेबल आहे. वर्कस्पेस म्हणजेच काय असेल ते नंतर सांगतो तुम्हाला. चेंजेस अँड देन बिल्ड नाव. तर हा जो आपण कॉन्फिगरेशन केला आहे जॉब 1 मध्ये, याला जर याला एक्झिक्यूट करायचं असेल तर बिल्ड नाव या बटनला क्लिक करायचं. बिल्ड नाव क्लिक केल्यानंतर खाली दिसेल तुम्हाला सक्सेसवाला एक ऑप्शन, एक नंबर दिसतोय काउंटिंग, आणि यामध्ये इकडे जर ऑप्शन मध्ये चेक केलं तर कन्सोल आउटपुट, एडिट, और सिम्पली तुम्ही याला क्लिक करा तर हे ऑप्शन इथे ओपन होते. आणि कन्सोल आउटपुट मध्ये आपल्याला दिसतं की स्टार्टेड बाय युजर ऍडमिन, running as a system, building in workspace. Now you can see building in workspace. आता हा वर्कस्पेस काय आहे, तर हा वर्कस्पेस मीन्स हे जे काही काम होत आहे इथे जॉब 1, जॉब 2, जे काही आपण प्रोजेक्ट वगैरे क्रिएट करणार ते एका वर्कस्पेस मध्ये जातात. कुठे जातात तर /var/lib/jenkins हे आहे आपलं जेनकिन्सचं ऑफिशियल डायरेक्टरी. आणि यामध्ये एक नाव असेल वर्कस्पेस डायरेक्टरी, आणि त्यामध्ये आपण जो प्रोजेक्ट क्रिएट केलाय जॉब 1, तो जॉब 1 क्रिएट होणार. अँड इफ यू वॉन्ट टू चेक दिस वन, कम हिअर आपल्या जेनकिन्स सर्व्हर मध्ये आणि इथे चेक करायचं ls/var/lib. दिस इज नथिंग बट अ जेनकिन्स होम डायरेक्टरी. क्लिअर. आणि इथे दिसेल तुम्हाला मल्टिपल डायरेक्टरीज. तर हटसन बद्दल इन्फॉर्मेशन पण दिसते बघा इथे. हटसनचं काहीतरी मॉडेल दिलेलं आहे आणि कॉन्फिग मॅप फाईल इथे काही दिलेले आहेत. जॉब्स जे आपण आता इकडे जॉब्स क्रिएट करणार जेनकिन्स मध्ये, त्यांची इन्फॉर्मेशन पण जॉब्स मध्ये मिळतील. तर इथे आपल्याला बघायचं आहे वर्कस्पेस. सो चेक आउट वर्कस्पेस. तर वर्कस्पेस मध्ये काय क्रिएट केलेलं असणार आहे त्यांनी, आता एक जो प्रोजेक्ट आपण क्रिएट केलाय तो प्रोजेक्ट, आणि त्या प्रोजेक्ट मध्ये जर आपलं आपण काही डाउनलोड वगैरे केलं असेल तर ते पण दिसेल. पण सध्या आपण फक्त आणि फक्त प्रिंटिंग केली आहे, इको कमांड रन केली आहे, तर इथे काहीही असणार नाही. तो फक्त इथे येणार, एक्झिक्यूट करणार आणि शो करणार. क्लिअर. ते कळलं का? इथे स्टेटस मध्ये तुम्हाला स्टेटस दिसेल, कधी रन केलेला आहे, किती वाजून किती मिनिटांनी. हा टायमिंग इथे सध्या तुम्ही कॅप्चर करू नका. हा टायमिंग युटीआय टाइम असेल, और आपल्याला टाइम झोन इथे सेट करावा लागेल. क्लिअर. चेंजेस, आपण काही चेंजेस केले असेल तर इथे दिसून पडतात. कन्सोल आउटपुट मध्ये तुम्हाला सिंपल त्या जॉब मध्ये कुठला काय झालेला आहे परफॉर्म ते इथे दिसेल. इफ यू वॉन्ट टू डाउनलोड इट, यू कॅन डाउनलोड और व्ह्यू ॲज अ प्लेन टेक्स्ट अवेलेबल आहे. तर हे इथे नॉर्मलची प्रोसेस समजली. तर एक जॉब परफॉर्म झाल्यानंतर या पद्धतीने डॅशबोर्ड दिसायला सुरुवात होईल. इथे काय दिसेल तर परफॉर्म झाला आहे स्टेटस दिसेल. स्टेटस मध्ये सक्सेस और फेल दोन ऑप्शन अवेलेबल असतात. स्टेटस, वेदर. आता वेदर रिपोर्ट मीन्स वॉट, की जर तुमचे दोनदा तुम्ही जर याला रन करताय, बिल्ड ना, इथून पण तुम्हाला बिल्ड नाव करता येईल. तुम्ही जर दोनदा बिल्ड करताय या जॉबला आणि दोन पैकी दोन जर सक्सेस असेल तर हा ब्राईट सन दाखवेल. दोन पैकी दोन जर सक्सेस असेल तर ब्राईट सन दाखवणार. बट दोन पैकी एक फेल झालाय आणि एक सक्सेस आहे तर इथे तो तुम्हाला हाफ सन आणि हाफ क्लाउड दाखवेल. ठीक आहे. आणि दोन पैकी दोन्ही फेल झाले असेल तर इथे पूर्ण रेड क्लाउड दाखवेल. क्लिअर. तर वेदर रिपोर्ट सारखे यामध्ये तो साइन दाखवणार आपल्याला की यू आर सक्सेसफुल, यू आर नॉट, और यू आर इन बिटवीन सन अँड मून, समथिंग लाईक दॅट. ओके.
तर लास्ट सक्सेस कधी झालाय, लास्ट फेल्युअर कधी झालाय, लास्ट ड्युरेशन काय आहे. इवन इफ यू वॉन्ट टू बिल्ड अगेन, तर हिअर ऑल्सो वन बटन इज गिवन टू बिल्ड इट अगेन, or schedule a build for job 1. Clear? Small, medium, large icons, nothing more. तर हा नॉर्मलचा कन्सेप्ट समजला इथे. ओके, देन आपल्याला काय करायचं आहे आता. मेन कन्सर्न असतो आपला की इथे सेटिंग वाला बटन, आणि ह्या सेटिंग्स मध्ये जे ऑप्शन्स अवेलेबल आहे हे ऑप्शन्स आपल्याला इथे बघायचे आहेत की काय असते, कुठे कोणती इन्फॉर्मेशन असणार. सो प्लगिन्स वाला इन्फॉर्मेशन दिसतोय इथे, प्लगिन्स असणार. ठीक आहे. देन सिस्टम मध्ये सिस्टम कॉन्फिगरेशन असेल. टूल्स मध्ये टूल्स जे आपण इंटिग्रेट करणार याच्यासोबत ते टूल्स असणार. नोड्स, आता नोड्स म्हणजे काय सर, तर नोड्स म्हणजे तुम्हाला मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चर ऑलरेडी माहिती आहे. जेनकिंग्स हा स्वतः काम करणार का, हा जेनकिंग्सचा वेब सर्व्हर आहे, आणि जे काही अप्लिकेशन डिप्लॉय होणार हा स्वतःवर करणार का, नाही. तर हा करणार स्लेव्ह नोड्सवर, स्लेव्ह और वर्कर नोड्सवर, जे आपण इथे कॉन्फिगर करणार आहोत आपण, डोंट वरी. तर जेनकिंग्स हा स्टँड अलोन असणार आहे हे, आणि यावर कुठलाही जास्त बर्डन नको यायला, त्यामुळे आपण नोड्स क्रिएट करणार आणि नोड्सवर अप्लिकेशन डिप्लॉय करणार. देन त्यानंतर क्लाउड, एक कम्प्लीट क्लाउड EC कुबरनेटिसचा क्लस्टर सुद्धा तुम्ही इथे ऍड करू शकता. क्लिअर. appearance, dark mode or other things you can go with the appearance. इथे सध्या काय दिलेलं नाही आहे. एक टर्म इथे ओपन करा, इथे तुम्हाला नॉर्मल इन्फॉर्मेशन दिसेल. ठीक आहे. जेनकिंग्स लोकेशन, जर आपल्याला काही कॉन्फिगर करायचं आहे तर कॉन्फिगर इथे आपल्याला करता येईल. तर सिस्टम लेवलवर जे इन्फॉर्मेशन आहे इथे ते इन्फॉर्मेशन आहे, आणि इफ यू वॉन्ट टू कॉन्फिगर समथिंग यू कॅन डू इट. टूल्स काही कॉन्फिगर करायचं आहे तर टूल्स, सी द मेवन कॉन्फिगरेशन, JTK इन्स्टॉलेशन, मेवन इन्स्टॉलेशन. क्लिअर. तर टूल्स इथे आपल्याला सेटअप करता येईल. प्लगिन्स, मध्ये अवेलेबल प्लगिन्स आहे. अवेलेबल प्लगिन्स मध्ये भरपूर सारे असे प्लगिन्स दिलेले आहेत. जर तुम्हाला कम्युनिकेट करून घ्यायचं असेल तर एक कम्युनिकेट यूज करता येईल. देन त्यानंतर इन्स्टॉल्ड प्लगिन्स, काही इन्स्टॉलेशन असेल प्लगिन्स वाले तर आपल्याला इथे दिसेल. ते अपडेट करायचे असेल तर अपडेट वाला सेक्शन मध्ये दिसणार. ऍडव्हान्स सेटिंग्स मध्ये तुम्हाला काय दिसत आहे, तर तुम्हाला काही रेपॉझिटरी सेटअप्स करून ठेवायचं असेल तर इथे तुम्हाला ते करता येईल. डिप्लॉय प्लगिन्स, डाउनलोड प्रोग्रेस, काही डाउनलोड मध्ये आहे तर ते तुम्हाला दिसेल. कळलं. सो मॅनेज जेनकिंग्स. नोड्स, इथे सध्या एक बिल्ड इन नोड दिसतोय, तर हा म्हणजेच तुमचा जेनकिंग सर्व्हर. पण ह्या जेनकिंग सर्व्हरवर आपण काम करत नाही, एक एक्स्ट्रा न्यू नोड क्रिएट करणार, स्लेव्ह नोड. तो स्लेव्ह नोड असणार कोणता, तर आपला एक EC2 इन्स्टन्स, जो की आपण इकडे ऍड करणार. कसं करायचं, काय करायचं त्याचं पुन्हा बघू, डोंट वरी. सिक्युरिटी मध्ये काय आहे, तर जो युजर आणि युजर मॅनेजमेंट पोर्शन कन्सिडर करा याला. युजर्स, एका जेनकिंग सर्व्हरवर एकच युजर काम करतो असं नाहीये, भरपूर सारे युजर्स असणार. तर सिम्पली यू हॅव टू क्रिएट अ न्यू युजर हिअर, ऍडमिन पासवर्ड वगैरे द्यायचे. And then related to security you can security setup here. Okay. आलं का लक्षात इथपर्यंत. सिस्टम लॉग्स आहे, लॉग स्टॅटिस्टिक्स आहे, अबाउट जेनकिंग, सिस्टम इन्फॉर्मेशन अँड ऑल बेसिक थिंग्स हिअर. कळलं का इथपर्यंत बेसिक कन्सेप्ट. Yes, sir. ओके. तर जर एखादा प्लगइन आपल्याला ऍड करायचं असेल तर कसं करायचं. लेट्स कन्सिडर आपल्याला एक प्लगइन ऍड करायचं आहे, गिट.
अवेलेबल प्लगइन मध्ये जायचं, गिटवर आपल्याला काम करायचं आहे तसं पण, तर आपण गिटला इन्स्टॉल करू. इन्स्टॉल, तर हे जे काही आहे हे सगळे बघा API कॉल्स वगैरे तो इन्स्टॉल करायला सुरुवात करतो, SSH क्रेडेन्शियल. तर हे ॲक्च्युली डिपेंडन्सीज आहेत, कीज आहेत. तर गिटहब जेनकिंग्स आणि गिटचं कॉन्फिगरेशन आहे. ओके, सो इन्स्टॉल होतोय 1 by 1 सक्सेस. देन त्यानंतर इथं दिसेल तुम्हाला गो बॅक टू द टॉप हिअर. येस, इकडे आल्यानंतर तुम्हाला दिसेल आता या जॉबला अगेन कॉन्फिगर करायची कोशिश करा. कॉन्फिगर, तर इथे तुम्हाला दिसेल सोर्स कोड मॅनेजमेंट मध्ये इथे दिसेल, अदरवाईज आपल्याला न्यू मध्ये बघायला मिळेल. हा, सोर्स कोड मॅनेजमेंट मध्ये आतापर्यंत काही नन होतं. आता आपल्याला काय करायचं आहे, गिट यूज करता येईल. तर गिट यूज करता येईल तर कसं करता येईल, सिंपल, रेपॉझिटरी इथे ऍड करणार. क्रेडेन्शियल लागतो का काही रेपॉझिटरी ऍक्सेस करायला, तर तो क्रेडेन्शियल देणार. अँड देन सिंपल सेव्ह अप्लाय केल्यानंतर तो काय करेल, इथे जे काही रेपॉझिटरी अवेलेबल आहे गिटमध्ये, आपली जे रेपॉझिटरीचा URL आपण देणार ती रेपॉझिटरी घेऊन येणार आणि ते स्टोअर करणार कुठे, या लोकेशनला. ठीक आहे, तर या पद्धतीने तो काम करेल. तुम्हाला जर चेक करायचं असेल तर यू कॅन डू इट. रेपॉझिटरी URL गिटहब मध्ये जाणार. गिटहब मध्ये बॅच 15 आपली रेपॉझिटरी आहे, ती आपण चेक करू. कोड, copy URL link, come here, put it like this, then enter the git repository. केला आहे, डेडलाईन इथून गेलेली. क्रेडेन्शियल रिक्वायर्ड आहे का, नाही, कारण ही काय पब्लिक आहे. पब्लिकला क्रेडेन्शियलची रिक्वायरमेंट नसते. सिंपल आपण याला, हा, ब्रांच नेम कोणता आहे तर ते चेक करून घ्या. ब्रांच नेम इथे दिसेल रेपॉझिटरी मध्ये. ब्रांच नेम काय, मेन ब्रांच आहे, मास्टर नाही आहे, तर तो ओव्हरलॅप करेल. MAIN मेन. देन एनिथिंग एल्स. अगेन एक रेपॉझिटरी तर झाली, दुसरी रेपॉझिटरी पण टाकायची आहे का, ते पण तुम्ही टाकू शकता. तर असे मल्टिपल रेपॉझिटरी इथे ऍड करा. तो मल्टिपल रेपॉझिटरीला कनेक्ट करेल आणि गिट क्लोन कमांड रन करेल. आणखी काही नाही करायचं आहे. एक्झिक्यूट शेल, ठीक आहे, हा असला काही फरक पडत नाहीये. देन बाकी गोष्टी नंतर पाहू. अप्लाय, सेव्ह. अँड नाव कमांड काय करायची, हे बटन आहे बिल्ड नाव, याला क्लिक करायचं, तर ते वर्क करायला सुरुवात होईल. इथे दिसेल तुम्हाला सेकंड दिसतंय, हा वर्क करायला सुरुवात झालेला आणि वर्क कम्प्लीट करतोय. तर कन्सोल आउटपुट मध्ये तुम्हाला दिसेल पूर्ण डिटेल्ड इन्फॉर्मेशन की हा परफॉर्म झालाय तर कसा झाला. हिअर यू कॅन सी इन वर्कस्पेस जॉब 1 git tool. Next, no credential specify. Cloning the remote git repository. Cloning repository this batch 15. Where in this job 1. आणि ही पूर्ण इन्फॉर्मेशन आहे क्लोन केल्यानंतरची. लास्ट कमिट मेसेज आपला, अच्छा हे 15 आहे, मला 19 करायला पाहिजे. ओके, नो वरीज. तर हेल्प चार्ट ॲडेड हे एक कमेंट होती त्यामध्ये लास्टवाली, ती इथे दिसतीये, लास्ट कमिट. अँड देन ओके, आपले 15 आपलीच आहे ना. ओके, तर हे इथे सक्सेसफुल झालेले दिसत आहे. आणि देन त्यानंतर इथे तुम्ही चेक करा परत एरेस करून, तुम्हाला दिसेल तुमच्या रेपॉझिटरी आपली झालेली आहे कॉपी.
तर रेपॉझिटरीचं नाव तर नाही आलेलं आहे, बट मधला पूर्ण कंटेंट घेऊन आलेला आहे. 1 2 3 4 4 रेपॉझिटरी मध्ये 4 फोल्डर. सी अख्खी बॅच 15 ही डायरेक्टरी तर नाहीये, बट त्या आतमधले ह्या चारही डायरेक्टरीज अवेलेबल आहे. हिअर अंडरस्टूड. सो गिट कसं काम करतं, जेनकिन्स गिट कडून काम करून कसं घेतो ते समजलं का? बोला. सो आजच्यासाठी इथेच थांबूया. यानंतर ना आपण काय करणार, CI/CD ची एक स्टेज तर झाली, आपला पोल कसं करायचं ते समजलं. आता यानंतर ना या कोडला बिल्ड कसं करायचं, सोर्स कोडला, अँड देन त्याला टेस्ट कसं करायचं, तर ती प्रोसेस पण इथे चेक करणार. हे झालं. मेवन कसं यूज करायचं, सोनार क्यूब कसं यूज करायचं, हे आपल्याला बघायचं आहे. तर हे बघू आपण उद्याला. सोर्स कोड मधून सोर्स कोड कसा घ्यायचा ते आपण आता बघितलेलं आहे, पहिली स्टेज. नेक्स्ट मेवन आणि सोनार क्यूब ह्या 2 स्टेज उद्याला बघून घेऊ. ठीक आहे, अंडरस्टूड. Yes, sir. ओके. सो जेनकिन्स मध्ये वेब सर्व्हर इन्स्टॉल करा आणि वेब सर्व्हर हे छोटे मोठे काम करून बघा. आणि इथे जे कॉन्फिगरेशन फाईल बघा, तर इथे पण आपल्याला कॉन्फिगरेशन फाईल्स लिहायच्या आहेत. तर इथे आपल्या कॉन्फिगरेशन फाईलला म्हटलं जाते पाईपलाईन. काय म्हटलं जाईल, पाईपलाईन. ते की आपण उद्या क्रिएट करून बघू.